and 5 meter towards north. Towards north, then 6 meter, vertically upward. ठीक है, vertically upward. The sum of these, the sum of these displacement is तर लक्षात द्या प्रॉब्लेम काय दिलेला आहे. ऑप्शन्स आपण लिहून घेऊ वाटल्यास अगोदर, म्हणजे आपल्याला आन्सर लक्षात येईल आपलं कोणता आन्सर येऊ शकतो. पहिला ऑप्शन आहे 14, दुसरा ऑप्शन आहे 16, तिसरा ऑप्शन आहे 14.31 आणि लास्ट ऑप्शन आहे 30. ठीक आहे, मीटर मध्ये आहे सगळे ऑप्शन्स. ओके, पहिला ऑप्शन आहे 12 आहे, सॉरी पहिला ऑप्शन 12 आहे. मी दुसरा ऑप्शन पाहिला 12 मीटर, 16 मीटर, 14.31 मीटर अँड 13 मीटर. तर प्रॉब्लेम काय लक्षात द्या, थोडीशी आपण क्रॉस डायग्राम काढू. ही आपली ईस्ट आहे, ही नॉर्थ आहे, ही साऊथ आणि ही वेस्ट. ठीक आहे, तर कन्सिडर करा की एक पार्टिकल आहे, त्याचं डिस्प्लेसमेंट झाले. ठीक आहे, टुवर्ड्स ईस्ट. ओके, एक पार्टिकल आहे, इथून त्याचं डिस्प्लेसमेंट स्टार्ट केले आणि त्याचं डिस्प्लेसमेंट झाले टुवर्ड्स ईस्ट. हाऊ मीटर? 12 मीटर. ईस्ट कडे तो 12 मीटर गेला. ओके, अँड 5 मीटर टुवर्ड्स नॉर्थ. नंतर तो कुणीकडे गेलाय? नॉर्थ कडे गेलाय. किती मीटर? 5 मीटर. ओके, अँड देन 6 मीटर व्हर्टिकली अपवर्ड. व्हर्टिकली अपवर्ड म्हणजे आता हे कसं आहे माहिती का, असं येईल तुमच्याकडे येईल. ठीक आहे, हे व्हर्टिकली अपवर्ड म्हणजे आपल्या कॅमेऱ्याकडे. ठीक आहे, लक्ष द्या. 12 मीटर ईस्ट कडे, 5 मीटर नॉर्थ कडे आणि नंतर व्हर्टिकली अपवर्ड म्हणजे तुमच्या कॅमेऱ्याकडे तो किती मीटर आलाय? 6 मीटर एवढं डिस्टन्स त्याला ट्रॅव्हल केले. ठीक आहे, असा जवळपास असे ही डायग्राम. ओके, एक मिनिट मी वाटतं रिलीज करतो. ईस्ट कडे 12 मीटर त्याला ईस्ट करू आपण. नंतर तो 5 मीटर नॉर्थ कडे गेलाय. नेक्स्ट व्हर्टिकली अपवर्ड म्हणल्यापेक्षा आपण असं दाखवू त्याला, म्हणजे एक्झॅक्टली तुमच्याकडे आपल्याकडे असं इकडे व्हर्टिकली अपवर्ड म्हणजे वर तो गेलाय किती? 6 मीटर. ठीक आहे, तर आपल्याला याचं काय करायचं सांगितलं? द सम ऑफ दिस डिस्प्लेसमेंट, या सर्व डिस्प्लेसमेंटची बेरीज किती असेल. ठीक आहे, तर लक्ष द्या इथं आपल्याला अगोदर 12 मीटर आणि 5 मीटर या दोघांचा रिझल्टंट काढावा लागेल. ठीक आहे, या दोघांचा रिझल्टंट काढल्यानंतर या रिझल्टंटचा आणि या 6 मीटरचा रिझल्टंट काढावा लागेल, म्हणजे हा. ठीक आहे, आणि तो रिझल्टंट म्हणजे या सर्वांची काय असेल? बेरीज असेल. ओके, लक्ष द्या प्रॉब्लेम काय आहे. 3 डिस्प्लेसमेंट वेक्टर दिलेत आपल्याला. एक आहे 12 मीटर ईस्ट कडे, दुसरा 5 मीटर नॉर्थ कडे, नेक्स्ट 6 मीटर व्हर्टिकली अपवर्ड आहे. तर पहिल्या दोघांचा आपल्याला रिझल्टंट काढावा लागेल अगोदर, आणि त्यांचा जो रिझल्टंट येईल त्याचा आणि
थर्ड डिस्प्लेसमेंटचा रिझल्टंट काढावा लागेल. तर पहिल्या दोघांचा रिझल्टंट हा असेल. ओके, हे डिस्प्लेसमेंट वेक्टरच मिळेल आपल्याला पहिल्या दोघांचं. आणि नंतर या रिझल्टंटचा आणि 6 मीटरचा एक रिझल्टंट काढावा लागेल आणि तो असेल आपल्या या तिघांची बेरीज. ठीक आहे, तर आपण हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. ठीक आहे, आपण या पहिल्या दोघांचा रिझल्टंट काढू. पहिला वेक्टर डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे, त्याला आपण म्हणू x1 किंवा डिस्प्लेसमेंट 1 वेक्टर. याचं मॅग्निट्यूड किती दिले आपल्याला 12 मीटर. पहिले जे डिस्प्लेसमेंट झाले ते ईस्टकडे झाले, त्याला आपण d1 म्हणले, 12 मीटर ईस्टकडे. दुसरं जे डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे तो आहे 5 मीटर, त्याचं मॅग्निट्यूड आहे 5 मीटर. आणि हे डिस्प्लेसमेंट कुणीकडे झाले, नॉर्थकडे. ओके, तर मॅग्निट्यूड दिले, पण या दोघांमधला अँगल किती असेल, या दोघांमधला अँगल असेल 90 डिग्री. या दोन वेक्टर मधला अँगल किती असेल, 90 डिग्री. ओके, तर 90 डिग्री असल्यामुळे आपल्याला याचा रिझल्टंट काढता येईल. रिझल्टंट काय आहे, R इक्वल्स टू रिझल्टंट डिस्प्लेसमेंट dr म्हणू आपण याला. रिझल्टंट डिस्प्लेसमेंट या दोघांचा. ओके, तो काय d1 स्क्वेअर प्लस d2 स्क्वेअर प्लस 2d1 d2 cos ऑफ थीटा. इथे थीटाची व्हॅल्यू किती आहे, 90. दोन वेक्टर मधला अँगल 90 डिग्री आहे. d1 आणि d2 या दोन डिस्प्लेसमेंट मधला अँगल 90 डिग्री आहे. cos 90 हे काय 0. म्हणून ही पूर्ण टर्म काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल. कारण की cos 90 ची व्हॅल्यू 0 येते, 0 into anything 0. Resultant displacement of first two displacement vector is equals to d1 square plus d2 square. ओके, तर हे किती येईल मग, हे d1 ची व्हॅल्यू किती आहे 12, 12 चा स्क्वेअर 144 प्लस d2 ची व्हॅल्यू 5, 5 चा स्क्वेअर 25 आणि dr म्हणजे रिझल्टंट या दोघांचा किती, dr1 म्हणू आपण याला. या दोघांचा रिझल्टंट, पहिल्या दोघांचा रिझल्टंट dr1. आपण सध्या हे काढतोय dr1 रिझल्टंट ऑफ टू डिस्प्लेसमेंट 12 मीटर अँड 5 मीटर या दोघांचा डिस्प्लेसमेंटचा रिझल्टंट काढतो. तर 144 प्लस 25 किती येईल, हे 4 प्लस 5 9, 2 प्लस 4 6 अँड 1, सो 169. आणि 169 हा स्क्वेअर आहे 13 चा, त्याचा स्क्वेअर रूट किती आहे 13 मीटर. म्हणजे dr1 आपल्याला मिळणार आहे किती 13 मीटर. ओके, आता नेक्स्ट आपल्याला काढायचं dr2. समजा आता हा जो डिस्प्लेसमेंट आहे आणि हे डिस्प्लेसमेंट लक्ष द्या, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट वेक्टर dr1 आणि 6 मीटर हे डिस्प्लेसमेंट एकमेकाला कसे असतील, परपेंडिक्युलर. कारण की हे डिस्प्लेसमेंट 6 मीटर डिस्प्लेसमेंट कुणीकडे झाले, व्हर्टिकली अपवर्ड, म्हणजे तुमच्याकडे झाले. ठीक आहे, इथे मी डॉटेड लाईन दाखवतो त्याला. ठीक आहे, या दोघांमधला अँगल पण किती असेल 90 डिग्री. dr1 मधला आणि 6 मीटर व्हर्टिकली अपवर्ड डिस्प्लेसमेंट मधला अँगल पण किती असेल 90 डिग्री. तर या दोघांचा आपल्याला काय काढायचं आहे, रिझल्टंट काढायचं. रिझल्टंट आता इथे दोन वेक्टर आपल्याला दिले, त्याचं मॅग्निट्यूड dr1, पहिल्याचं मॅग्निट्यूड dr1 चं मॅग्निट्यूड किती आहे आपलं 13 मीटर. आणि दुसरा जो वेक्टर आहे आपला त्याचं मॅग्निट्यूड आपल्याला दिलेले d3 म्हणू आपण, त्याचं मॅग्निट्यूड आपल्याला दिलेले 6 मीटर. तिसरं डिस्प्लेसमेंट किती दिले आपल्याला 6 मीटर. या दोन पहिल्या डिस्प्लेसमेंट वेक्टरचा रिझल्टंट किती आहे 13 मीटर. आणि जे तिसरं डिस्प्लेसमेंट आहे त्याचं मॅग्निट्यूड आपल्याला दिलेले 6 मीटर. आणि या पहिल्या दोन डिस्प्लेसमेंटचा रिझल्टंट आणि हे थर्ड डिस्प्लेसमेंट यांच्यातला अँगल पण किती असेल 90 डिग्री. कारण की 6 मीटर जे डिस्प्लेसमेंट झाले ते व्हर्टिकली अपवर्ड झाले, म्हणजे याला पण तो कसा असेल, परपेंडिक्युलर असेल. ठीक आहे, तर आपल्याला नेक्स्ट जे काढायचे dr2 काढायचे, म्हणजे या दोघांचा रिझल्टंट काढायचा. ओके, तर रिझल्टंट ऑफ these two डिस्प्लेसमेंट वेक्टर, याचा आणि याचा डिस्प्लेसमेंट वेक्टरचं रिझल्टंट काढायचं. तर इथे आपण म्हणू dr2 इक्वल्स टू, इथे दोन वेक्टर कोणते येतात dr1 आणि 6 मीटर. तो हे थर्ड डिस्प्लेसमेंट dr1 स्क्वेअर प्लस d3 स्क्वेअर प्लस 2dr1 d3 cos ऑफ थीटा. ओके, इथे पण थीटाची व्हॅल्यू किती आहे 90. या दोन वेक्टर मधला अँगल किती आहे 90 आहे. थीटा इक्वल्स टू 90 अँड cos 90
हे काय असेल सॉरी 0 cos 90 0. तर ही पूर्ण टर्म काय होऊन जाईल 0 होऊन जाईल. cos 90 ची व्हॅल्यू 0 0 to anything 0. dr2 equals to dr1 स्क्वेअर प्लस d3 स्क्वेअर. मग dr1 किती आले आपलं dr1 किती आले dr1 आपलं आले 13 मीटर. 13 मीटरचा स्क्वेअर 169 प्लस d3 किती आले आपल्याला 6 मीटर. 6 मीटरचा स्क्वेअर 36. ठीक आहे. ते बेरीज किती आहे 9 6 15. ओके 15 5 6 3 आणि हातचा 1 10 0 हातचा 1 आणि 2 तो 205. आता 205 चा आपल्याला काय करावं लागेल स्क्वेअर रूट पाहावं लागेल. तर स्क्वेअर रूट आपण लॉग टेबलचा यूज करून पाहू. ठीक आहे. लॉग टेबलचा यूज करू आपण यासाठी स्क्वेअर रूट साठी. लॉग टेबल मध्ये डायरेक्ट आपल्याला स्क्वेअर रूटचा एक चार्ट दिलेला आहे. ठीक आहे. तर आपण इथे स्क्वेअर रूट पाहू शकतो कशाचा आहे. ठीक आहे. तर आपल्याला 20 चा स्क्वेअर रूट पाहायचा आहे समजा 5 मध्ये. तिथे 20 इथे पाहायचं कुठे आहे तर 20. ओके हे बघा हे 20 आणि 20 चा स्क्वेअर रूट 5 मध्ये. एक मिनिट सॉरी हे असं नाही पाहता येणार. पॉइंट इथं आहे. ठीक आहे. तर पॉइंट शिफ्ट करू आपण. एक मिनिट 20 चा आपल्याला डायरेक्ट पाहता येईल ऍक्च्युली. नाही पॉइंट शिफ्ट करावं लागेल. इथे पॉइंट आहे समजा 205 पॉइंट. तर पॉइंट जर इकडे शिफ्ट केला तर प्लसचा पॉवर वाढतो. ठीक आहे. हे असेल dr2 इक्वल्स टू 2.05 into 10 raised to power minus 2. सॉरी प्लस 2 बरोबर. ओके. आता हे स्क्वेअर रूट पॉइंटचा स्क्वेअर रूट कसा पाहिजे ते दिलेले. आपल्याला कितीचा स्क्वेअर रूट पाहायचा आहे 2.0 चा. 2.0 इथं पाहायचं कुठे तर हे 2.0 याचा स्क्वेअर रूट किती मध्ये पाहायचा आहे 5 मध्ये. याचा स्क्वेअर रूट 5 मध्ये आहे. सॉरी रेसिप्रोकल पाहतो मी स्क्वेअर रूट पाहायचं. हां 2.0 चा स्क्वेअर रूट 5 मध्ये आहे 1.428 सॉरी 1.432 आहे. ठीक आहे. तर त्याचा स्क्वेअर रूट dr2 इक्वल्स टू याचा स्क्वेअर रूट येईल 1.432. 2.05 चा स्क्वेअर रूट पाहिला आणि 10 चा घातांक 2 म्हणजे 100. 100 चा स्क्वेअर रूट किती येतो 10. 10 ने जर याला गुणलं तर हे येईल 14.32 आणि हे आपलं आलं रिझल्टंटचं मॅग्निट्यूड dr2. मग आपलं हे ऑप्शन कोणतं आहे तर हा जवळपास आहे सी ऑप्शन नंबर सी 14.31 आणि आपला आन्सर आले 14.32 आले. ठीक आहे. थोडा फरक आहे. ठीक आहे. तर कदाचित हा लॉग टेबल मुळे केल्यामुळे हा फरक असू शकतो. कॅल्क्युलेटरनं जर केलं तर हे 31 येईल आय थिंक. ओके. तर 14.32 हा असेल आपला रिझल्टंट. ओके. तर हा ऑप्शन करेक्ट आहे ऑप्शन नंबर सी. लक्ष द्या मी पुन्हा एकदा सांगतो प्रॉब्लेम काय होता. आपल्याला 3 डिस्प्लेसमेंट वेक्टर दिले होते. एक डिस्प्लेसमेंट ईस्टकडे झाले, दुसरं नॉर्थकडे झाले आणि तिसरं जे झाले ते एक्झॅक्टली त्या दोघांनाही परपेंडिक्युलर आहे म्हणजे व्हर्टिकली अपवर्ड झाले इकडे. ठीक आहे. तर मग आपल्याला पहिल्या दोघांचा रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काढायचा होता. आपण पहिल्या दोघांचा रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काढून घेतला 30 मीटर. नेक्स्ट आता जो रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आहे त्याचा आणि थर्ड डिस्प्लेसमेंटचा रिझल्टंट काढायचा होता. ठीक आहे. आणि तो आपण dr2 ने दाखवला इथं. तो आपण कॅल्क्युलेट करून घेतला आपल्या फॉर्म्युल्याने आणि 205 चा स्क्वेअर रूट किती येतो 14.32 एक्झॅक्टली येतो. बरोबर आहे. ओके. तर
क्या आहे आन्सर 14.32 म्हणजे आपला आन्सर आले 14.31. इथे 14.31 दिले, आपला आन्सर आले 14.32. ऑप्शन नंबर सी हा करेक्ट ऑप्शन आहे. ठीक आहे, एक मिनिट मला पाहू द्या. हा बरोबर आहे, 14.32 ते त्याचा आन्सर असेल. ठीक आहे, समजलंय? हा प्रॉब्लेम समजलाय का? प्रॉब्लेम समजलाय? त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. पुन्हा एकदा लक्ष द्या, 3 वेक्टर दिले, 12 मीटर डिस्प्लेसमेंट दिले, दुसरं 5 मीटर दिले, तिसरं 6 मीटर, जे एक्झॅक्टली व्हर्टिकल आहे. सुरुवातीला आपल्याला 12 आणि 5 चा रिझल्टंट काढावा लागेल. तो आलेला रिझल्टंट आणि हे 6 मीटर जे डिस्प्लेसमेंट आहे याचा आणि याच्यामध्ये अँगल पण किती असेल 90 डिग्री, तर त्या दोघांचा रिझल्टंट काढावा लागेल. आलेल्या रिझल्टंटचा आणि 6 मीटर या थर्ड डिस्प्लेसमेंटचा रिझल्टंट काढा आपण DR2, आणि तो आला आपला किती 20.5 स्क्वेअर रूट मध्ये, त्याचा स्क्वेअर रूट किती 14.32. ठीक आहे, काढला असेल स्क्रीनशॉट. आपण पुढचा प्रॉब्लेम घेऊ. ओके, स्क्रीनशॉट काढा. हा ठीक. नेक्स्ट प्रॉब्लेम. आत्ताचा जो प्रॉब्लेम याच्या अगोदरचा जो प्रॉब्लेम आपण आता जो घेतला तो AIIMS 2000 ला विचारलेला प्रॉब्लेम आहे. AIIMS म्हणजे ऑल इंडिया मेडिकल इन्स्टिट्यूटची काहीतरी एक्झामिनेशन असते, प्रायव्हेट इन्स्टिट्यूट, त्याला विचारलेला हा क्वेश्चन होता. ठीक आहे. नेक्स्ट, द मॅक्सिमम अँड मिनिमम मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट ऑफ 2 गिवन व्हेक्टर्स. ठीक आहे, हा प्रॉब्लेम थोडासा वेगळा आहे. द मॅक्सिमम and minimum magnitude of the resultant of 2 given vectors. Two given vector is R vectors are 17 and 7. 17 and 7 respectively. If these two vectors are at right angles to each other, are at right angles to each other, जर हे दोन वेक्टर एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर the magnitude of the resultant is तर त्याचं मॅग्निट्यूड काय असेल, रिझल्टंटचं मॅग्निट्यूड काय असेल. त्याचे ऑप्शन्स आहेत, मी ऑप्शन्स इथे लिहितो, छोटे लिहितो, कारण की मला वाटतं या प्रॉब्लेमला जागा भरपूर लागेल आपल्याला. 14, 16, 18 आणि 13. ठीक
ठीक आहे. तर प्रॉब्लेम समजून घ्या काय आहे. काय दिलं माहिती आहे का, दोन वेक्टर दिलेत, आपण कोणतेही दोन वेक्टर घेऊ. चला पी बार आणि क्यू बार, पी बार अँड क्यू बार यांचं मॅक्सिमम अँड मिनिमम मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट दिले. म्हणजे जेव्हा या दोघा दोन वेक्टरचा मॅक्सिमम रिझल्टंटची व्हॅल्यू दिली आणि या दोन वेक्टरची मिनिमम रिझल्टंटची व्हॅल्यू दिली. आता मॅक्सिमम कधी असतं लक्ष द्या, हे कंडिशन समजून घ्या. ह्या केसेस आपण ज्या पाहिल्या होत्या पॅरललोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन मध्ये केस पाहिल्या होत्या, लक्षात आहे का तुमच्या? तीन केसेस पाहिल्या होत्या. जेव्हा दोन्ही वेक्टरची डायरेक्शन सेम असते तर त्यांच्यातला अँगल काय असतो? 0. पी बार आणि क्यू बार समजा या दोन्ही वेक्टरची डायरेक्शन सेम आहे तर त्यांच्यातला अँगल 0 असतो आणि त्यावेळेस रिझल्टंट जे असतं ते बरोबर असतं कशाचं? त्या दोन वेक्टरच्या मॅग्निट्यूडच्या बरोबर. ठीक आहे, दोन वेक्टरच्या मॅग्निट्यूडच्या बरोबर असतं, कारण की थीटाची व्हॅल्यू होते 0. ओके, हे लक्षात आहे का तुमच्या? हे लक्षात आहे का? पहिली केस लक्षात आहे का? जेव्हा दोन्ही वेक्टरची डायरेक्शन सेम असते तेव्हा त्यामधला अँगल काय असतो? 0. आणि त्यावेळेस त्या दोन वेक्टरचा जो रिझल्टंट असतो त्याचं मॅग्निट्यूड त्या दोन वेक्टरच्या मॅग्निट्यूडच्या ॲडिशनच्या बरोबर असतं. हे लक्षात आहे का? ही केस लक्षात आहे का? पहिली केस घेतली होती आपण. ओके, त्या रिझल्टंटला तो जो रिझल्ट असतो तो मॅक्सिमम रिझल्टंट असतो, त्याला म्हणतात मॅक्सिमम रिझल्टंट. आणि जेव्हा दोन वेक्टर हे अपोजिटली डायरेक्टेड असतात, समजा हे पी बार आहे आणि हे क्यू बार आहे, तर यांच्यातला अँगल किती असतो? 180 डिग्री. त्यावेळेस त्या दोघांचा जो रिझल्टंट असतो तो बरोबर असतो त्या दोन वेक्टरच्या मॅग्निट्यूडच्या डिफरन्सच्या बरोबर. दोन वेक्टरच्या मॅग्निट्यूडच्या डिफरन्सच्या बरोबर असतो. आणि त्यावेळेस जो काय रिझल्टंट असतो तो असतो मिनिमम रिझल्टंट. सगळ्यात कमी रिझल्टंट असतो, इथे सगळ्यात जास्त असतो. जास्त कधी असतो? जेव्हा त्या दोन वेक्टरच्या मॅग्निट्यूडची बेरीज होत असेल त्यावेळेस रिझल्टंट मॅक्सिमम असतो. आणि जेव्हा त्या दोन वेक्टरच्या मॅग्निट्यूडची सबट्रॅक्शन होत असेल त्यावेळेस रिझल्टंट मिनिमम असतो. ह्या दोन केसेस पाहिल्या, तीन केसेस पाहिल्या होत्या, त्यापैकी या दोन केसेस आहेत. लक्षात येत का? मी काय विचारतोय? प्लीज रिप्लाय. फक्त दोघांनाच माहिती आहेत का? बाकीच्यांना काय माहित नाही का? ठीक आहे, तर मग आपल्या प्रॉब्लेम मध्ये काय दिलं माहिती आहे का? मॅक्सिमम अँड मिनिमम मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट ऑफ टू वेक्टर्स, टू गिवन वेक्टर्स. आपण तर ते दोन वेक्टर कन्सिडर करू, कोणते? पी आणि क्यू आहेत. त्यांचं मॅक्सिमम रिझल्टंट आपल्याला दिले किती? 17. आर मॅक्स ची व्हॅल्यू दिली आपल्याला. ओके, त्यावरून आपल्याला एक इक्वेशन मिळेल. आर मॅक्स ची व्हॅल्यू 17 बरोबर पी प्लस क्यू. पी प्लस क्यू हे रिझल्टंट इतकं कधी येईल? जेव्हा त्यांची काय होत असेल? बेरीज. ओके, आर मॅक्स आपल्याला दिलेले. ओके, तर ते किती दिले आपल्याला? 17. किती वाटल्यास लिहितो मी. आर मॅक्स मॅक्सिमम रिझल्टंट ऑफ दिस टू वेक्टर्स इज 70. म्हणजे इथं जर आपण ही व्हॅल्यू ठेवली तर पी प्लस क्यू इक्वल्स टू काय? तर आपल्याला 70. याला इक्वेशन नंबर 1 नाव. ओके, नेक्स्ट. आणि दुसरं आर मिनिमम आपल्याला किती दिले? मिनिमम रिझल्टंट पण या दोन वेक्टरचा मिनिमम रिझल्टंट पण आपल्याला दिलेला आहे. तो किती दिलेला आहे? 7. म्हणजे जेव्हा या दोन वेक्टरची काय होत असेल? सबट्रॅक्शन होत असेल तर त्यावेळेस या दोन वेक्टरचं जे रिझल्टंट असतो तो असतो मिनिमम रिझल्टंट. आणि तो किती दिला आपल्याला? 7. ओके, त्याला नाव देऊ आपण इक्वेशन नंबर 2. ओके, तर लक्षात आलं आपण काय केलं? तर आपल्याला दोन वेक्टर दिलेले पी आणि क्यू, त्यांचा मॅक्सिमम रिझल्टंट 17 दिलाय आणि त्याचा मिनिमम रिझल्टंट 7 दिलाय आपल्याला. आता मॅक्सिमम रिझल्टंट म्हणजे त्यांच्या दोन मॅग्निट्यूडची बेरीज, त्या दोन वेक्टरच्या मॅग्निट्यूडची बेरीज किती असेल? 17 असेल. आणि त्या दोन वेक्टरच्या मॅग्निट्यूडची सबट्रॅक्शन ही किती असेल? 7 असेल. ठीक आहे, मॅक्सिमम म्हणजे त्यांच्यातला अँगल 0 आहे त्यावेळेस त्यांची बेरीज होती. मिनिमम म्हणजे त्यांच्यातला अँगल 180 डिग्री आहे त्यावेळेस त्यांची काय होते? सबट्रॅक्शन होते. ओके, तर आपल्याला मॅक्सिमम आणि मिनिमम रिझल्टंट दिलेले आहेत. म्हणजे पी प्लस क्यू ची व्हॅल्यू 17 दिली आहे, पी मायनस क्यू ची व्हॅल्यू आपल्याला 7 दिली. पुढे आपल्याला काय सांगितले? इफ दीज टू वेक्टर्स, जर हे दोन वेक्टर एकमेकांना राईट अँगल असतील, म्हणजे दोन वेक्टर्स असतात पी बार आणि क्यू बार, दोन वेक्टर जर एकमेकाला कसे असतील? परपेंडिक्युलर असतील, राईट अँगल्स असतील इच अदर, मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट इज
म्हणजे यांच्यात अँगल किती आहे, थिटा किती आहे आपल्याला 90. तर यांच्या रिझल्टंटचं मॅग्निट्यूड काय आहे. म्हणजे आपल्याला अगोदर काय करायचं माहिती आहे का, आपल्याला अगोदर P चं मॅग्निट्यूड काढायचं, Q चं मॅग्निट्यूड काढायचं. P आणि Q चं मॅग्निट्यूड मिळालं की त्यांच्यात अँगल किती आहे 90. तर त्यावरून आपल्याला त्याचा काय काढायचा, रिझल्टंट. ठीक आहे. मग P आणि Q चं मॅग्निट्यूड कसं काढता येईल, तर अगोदरची जी दिलेली कंडिशन आहे त्याच्यावरून आपल्याला P आणि Q चं मॅग्निट्यूड काढता येईल. त्याला म्हणतो आपण, मला वाटतं ते तुम्हाला 10वी पर्यंत झालं असेल, एक सामायिक समीकरण असेल. तर इक्वेशन 1 माहिती आहे, इक्वेशन 2 माहिती आहे. या दोन इक्वेशन 1 आणि 2 ची बेरीज करा. ऍड इक्वेशन 1 and 2, 1 आणि 2 ची बेरीज करा. P plus Q बरोबर काय 17 आणि P minus Q इक्वल्स टू काय 7. यांची बेरीज केली आपण तर प्लस Q मायनस Q कॅन्सल होईल. ओके. P plus P 2P आणि इकडे काय 17 plus 7 25. बरोबर आहे का, नाही सॉरी 24. किती आहे 24. तर P ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल मग याच्यावरून, P ची व्हॅल्यू काय येईल, P ची व्हॅल्यू येईल 12. बरोबर आहे का. हे 2 ने 24 ला डिवाइड करा तर P ची व्हॅल्यू किती येईल 12. P ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. आलेली P ची व्हॅल्यू कोणत्या एका इक्वेशन मध्ये ठेवा, इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवा किंवा इक्वेशन नंबर 2 मध्ये ठेवा. तुम्हाला कशाची व्हॅल्यू मिळून जाईल, Q ची व्हॅल्यू मिळून जाईल. तर आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवू. पुट P इन इक्वेशन 1. आलेली P ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये ठेवली आपण. इक्वेशन 1 काय, P plus Q इक्वल्स टू 17. तर P ची व्हॅल्यू 12 प्लस Q इक्वल्स टू काय 17. हे 12 तिकडे नेले तर काय होतील, वजा होतील. तर 17 वजा 12 हे किती येईल 5. ओके. हे किती 5. ओके बरोबर. तर Q ची व्हॅल्यू किती येईल 5 येईल. ठीक आहे. P चं मॅग्निट्यूड मिळालं आपल्याला, Q चं मॅग्निट्यूड मिळालं दिलेल्या अगोदरच्या कंडिशनवरून. ओके. P आणि Q चं मॅग्निट्यूड मिळालं. P चं मॅग्निट्यूड आहे 12 आणि Q चं मॅग्निट्यूड आहे 5. ओके. आणि हे दोन वेक्टर्स, इफ these two vectors are right angles to each other, दोन वेक्टर आता एकमेकांना कसे परपेंडिक्युलर आहेत असं कन्सिडर करा आणि मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट काढा. तर रिझल्टंटचं मॅग्निट्यूड काढा. तर रिझल्टंटचा फॉर्म्युला काय, R इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ P स्क्वेअर प्लस Q स्क्वेअर प्लस 2PQ cos ऑफ थीटा. थीटाची व्हॅल्यू किती आहे 90. cos 90 0. cos 90 0 म्हणजे ही पूर्ण टर्म 0 होऊन जाईल. R इक्वल्स टू काय P स्क्वेअर प्लस सॉरी Q स्क्वेअर आणि R इक्वल्स टू P ची व्हॅल्यू 12, 12 चा स्क्वेअर 144 आणि Q ची व्हॅल्यू 5, 5 चा स्क्वेअर 25. 144 प्लस 25 169. आणि आताच आपण पाहिलं होते 144 प्लस 25 169 आणि 169 चा स्क्वेअर रूट काय 13. रिझल्टंट किती येईल 13 आहे. म्हणजे आपला ऑप्शन नंबर असेल इथं डी, ऑप्शन नंबर डी. ओके. हा ऑप्शन असेल. एक मिनिट. 16 चा आन्सर आहे डी 13. बरोबर आहे. समजलाय प्रॉब्लेम, समजलाय का. लक्षात द्या काय करायचं होतं आपल्याला, दोन वेक्टरचे आपल्याला मॅग्निट्यूड दिलेलं होतं पण आपल्याला कंडिशन काय दिली होती की ते दोन वेक्टरचं मॅक्सिमम आणि मिनिमम रिझल्टंट आपल्याला दिलं होतं. ओके. मॅक्सिमम रिझल्टंट म्हणजे त्या दोन वेक्टरच्या मॅग्निट्यूडची बेरीज 17 होती. मिनिमम रिझल्टंट म्हणजे त्या दोन वेक्टरच्या मॅग्निट्यूडची सबट्रॅक्शन 7. यावरून आपण एक सामायिक समीकरण वगैरे काहीतरी असतं ते तुम्ही 10वी पर्यंत शिकला असता. तर त्याचा यूज करून आपण त्यांची बेरीज केली समजा आणि त्यावरून P ची व्हॅल्यू काढली. P ची व्हॅल्यू 12 आली. आलेली व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवली. त्यावरून Q ची व्हॅल्यू काढली. आपल्याला दोघांचं मॅग्निट्यूड मिळालं P आणि Q चं. आणि आलेली व्हॅल्यू त्या दोन्ही आलेल्या व्हॅल्यूचा यूज केला आपण. आपल्याला सांगितले की दोन्ही वेक्टर एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा रिझल्टंटचं मॅग्निट्यूड काय. तर आपण इथं रिझल्टंटचं मॅग्निट्यूड काढले. ते दोन वेक्टर एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत म्हणजे त्यांच्यात अँगल 90 डिग्री आहे. म्हणजे cos 90 ची व्हॅल्यू 0 येईल. 0 into anything 0 आणि फक्त P स्क्वेअर प्लस Q स्क्वेअर त्याचा स्क्वेअर रूट. तर P ची व्हॅल्यू 144, 12 चा स्क्वेअर 144
आणि क्यूची व्हॅल्यू 5, 25, 25 प्लस 144, 169, त्याचा स्क्वेअर रूट येईल 13. तर हे असेल त्याचं रिझल्टंट. कळलं? असा स्क्रीनशॉट घ्या. ओके. घेतला स्क्रीनशॉट. नेक्स्ट प्रॉब्लेम 2 फोर्सेस. ठीक आहे, चला. ठीक आहे. नेक्स्ट जो प्रॉब्लेम आहे तो असा आहे, 2 forces 3 Newton and 2 Newton are at an angle theta such that 2 forces Newton and 2 Newton 3 Newton and 2 Newton are at an angle of theta, are at an angle of theta एवढा अँगल वर आहे. theta such that the resultant is r, such that the resultant is r. हे दोन वेक्टर आहेत, फोर्स वेक्टर आहेत. एकाचं मॅग्निट्यूड आहे 3 न्यूटन, दुसऱ्याचं मॅग्निट्यूड 2 न्यूटन आहे. आणि त्या दोन फोर्स वेक्टर मधला अँगल थीटा दिला आहे. तर त्या दोघांचा रिझल्टंट किती आहे? r आहे. समजा r आहे रिझल्टंट. ठीक आहे. द फर्स्ट फोर्स इज नाउ इन्क्रीज्ड. आता काय केले पुढे आपल्याला दिले, द फर्स्ट फोर्स now increase पहिला फोर्स वाढवायचा आपल्याला टू 6 न्यूटन. अगोदर किती होता? 3 न्यूटन. नंतर तो किती करायचा? 6 न्यूटन करायचा. 6 न्यूटन and resultant become 2r. मग हा पहिला फोर्स आपण वाढवला आहे, त्यामुळे रिझल्टंट मध्ये बदल होईल. कारण की रिझल्टंटचं मॅग्निट्यूड डिपेंड असते या दोन वेक्टरच्या मॅग्निट्यूडवर. आपल्याला माहिती आहे रिझल्टंटचा फॉर्म्युला काय? रिझल्टंट इक्वल्स टू p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर प्लस 2pq cos ऑफ थीटा. तर रिझल्टंट वेक्टरचं मॅग्निट्यूड असतं डिपेंड कशावर? त्या दोन वेक्टरच्या मॅग्निट्यूडवर. तर मग इथं पहिला फोर्सचं मॅग्निट्यूड आपण वाढवणे किती केले? 6 न्यूटन केले किंवा डबल केले. ओके. तर रिझल्टंट become and the resultant become become 2r. Resultant become 2r. Then value of theta is theta ची व्हॅल्यू काय असेल? ठीक आहे. ऑप्शन दिले तिथं 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री, 120 डिग्री. पहिला ऑप्शन 30 डिग्री, दूसरा ऑप्शन 60 डिग्री, तीसरा ऑप्शन 90 डिग्री आणि लास्ट ऑप्शन 120 डिग्री. हो, आपण काय प्रॉब्लेम समजलाय का? लक्ष द्या. दोन फोर्स वेक्टर दिलेत आपल्याला. पहिला फोर्स वेक्टर आहे F1 बार म्हणून आपण त्याचं मॅग्निट्यूड आपल्याला दिले 3 न्यूटन. दुसरा फोर्स वेक्टर आहे F2 बार, त्याचं मॅग्निट्यूड आपल्याला दिले 2 न्यूटन. आणि r ॲट एन अँगल, त्यांच्यातला अँगल माहित नाही आपल्याला, तो दिलाय थीटा. अँगल त्या दोघांमधला किती आहे? थीटा आहे. आणि त्या दोघांचा रिझल्टंट जो आहे तो किती आहे? r. ओके. ही पहिली केस. दुसरी केस काय आहे? दुसऱ्या केस मध्ये काय सांगितलं आपल्याला? पुढे काय सांगितलंय?
द फर्स्ट फोर्स इज नाउ इन्क्रीज टू 6 न्यूटन. पहिला फोर्स आपण वाढवला, अगोदर 3 होता, किती केला? 6 न्यूटन केला. पहिला जो फोर्स आहे F1 तो आपण 6 न्यूटन केला, अगोदर 3 होता, नंतर 6 केला. दुसरा फोर्स ॲज इट इज आहे, दुसरा फोर्स ॲज इट इज 2 न्यूटन आहे. ओके. आणि अँगल पण त्यांच्यातला सेमच आहे, तोच अँगल आहे, थीटाच, तेवढाच अँगल आहे. फक्त बदलले काय? याचं मॅग्निट्यूड वाढवल्यामुळे रिझल्टंटचं मॅग्निट्यूड किती झाले आता? 2r. अगोदर किती होतं? r, आता किती झाले? 2r. इथे रिझल्टंटचं मॅग्निट्यूड झाले 2r. ठीक आहे. तर आपल्याला हा अँगल काढायला सांगितलं. या दोन वेक्टर मधला अँगल किती? थीटा किती? या दोन वेक्टर मधला अँगल किती? ओके. तर कंडिशन समजली, प्रॉब्लेम समजला काय आहे? तर प्रॉब्लेम समजलाय का? नाही समजला. साक्षी लक्ष दे. काय माहितीये का, दोन फोर्स दिलेत आपल्याला, 2 न्यूटन आणि 3 न्यूटन. त्यांच्यातला अँगल दिला थीटा. आपण पहिला फोर्स वेक्टर घेतला 3 न्यूटन, दुसरा फोर्स वेक्टर घेतला 2 न्यूटन, त्यांच्यामधला अँगल घेतला थीटा आणि सांगितलं की या दोघांचा रिझल्टंट किती? r आहे. या दोघांचा रिझल्टंट किती? r आहे. ओके. नंतर काय केलं आपण? या पहिला जो फोर्स आहे त्याचं मॅग्निट्यूड वाढवलंय, 3 वरून किती केले? 6 केले. तर बाकी सगळं सेम आहे. पहिल्याच वेक्टरचं मॅग्निट्यूड आपण वाढवलंय, बाकी दुसऱ्याचं मॅग्निट्यूड सेम आहे, त्यांच्यात अँगल पण सेम आहे. फक्त काय बदललाय? रिझल्टंट बदललाय. आता लक्ष द्या, रिझल्टंट डिपेंड असतो त्या दोन वेक्टरच्या मॅग्निट्यूडवर. मग या दोघांचं दोन्ही पैकी कोणाचं एकाचं मॅग्निट्यूड जर बदललं तर रिझल्टंटचं मॅग्निट्यूड पण चेंज होईल. अगोदर हा फोर्स 3 न्यूटन होता, त्यावेळेस रिझल्टंट r होता. आता तो फोर्स किती झाला? 6 न्यूटन, तर त्याचा रिझल्टंट बदललाय. प्रॉब्लेम मध्ये दिले की दिले 2r. ओके. तर मग आता या दोन वेक्टर मधला अँगल किती काढायला? या F1 आणि F2 या दोन वेक्टर मधला अँगल किती? कळला प्रॉब्लेम? ओके. आता कसं सॉल्व करायचं याला? तर कंडिशन नुसारच चालायचं. एक कंडिशन आपल्याला, पहिली कंडिशन ही दिली, दुसरी कंडिशन ही दिली. ठीक आहे. तर रिझल्टंटचा फॉर्म्युला, इथे रिझल्टंट किती? r आहे. रिझल्टंटचा फॉर्म्युला काय आहे? पहिल्याचं मॅग्निट्यूडचा स्क्वेअर म्हणजे 3 चा स्क्वेअर प्लस दुसऱ्याच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर प्लस 2 मल्टिप्लाइड बाय पहिला वेक्टर मल्टिप्लाइड बाय दुसऱ्या वेक्टरचं मॅग्निट्यूड. ओके. आणि कॉस ऑफ थीटा, यांच्यामध्ये असणाऱ्या अँगलचा कॉस चा थीटा आहे, सॉरी त्या अँगलचा काय घ्यायचा? कॉस घ्यायचा. रिझल्टंट किती आहे? r आहे. तर r इक्वल्स टू काय लिहिता येईल आपल्याला? r इक्वल्स टू लिहिता येईल 3 चा स्क्वेअर 9, 2 चा स्क्वेअर 4 प्लस बेत्रिक 6 साय गुणी 12 कॉस ऑफ थीटा, 12 कॉस ऑफ थीटा. ठीक आहे. आता या दोन्ही साइडचा स्क्वेअर करू आपण. दोन्ही साइडचा जर स्क्वेअर केला तर r स्क्वेअर इक्वल्स टू, हे स्क्वेअर रूट निघून जाईल, तर 9 प्लस 4 किती येईल? हे 9 प्लस 4 इट्स 13, 13 प्लस 12 कॉस ऑफ थीटा, 12 कॉस ऑफ थीटा. ओके. तशीच आता दुसरी कंडिशन पण इथं दिलेली आहे. दुसऱ्या कंडिशन मध्ये फक्त पहिला फोर्स आपण वाढवलाय आणि रिझल्टंट किती झाला? 2r. तर इथं रिझल्टंटचं मॅग्निट्यूड आपल्याला ऑलरेडी दिलेले आहे, किती आहे? 2r. रिझल्टंटचं मॅग्निट्यूड किती आहे? 2r. ओके. इथे किती होतं? r. ओके. तर इथे आपल्याला पुन्हा कंडिशन नुसार पहिल्याचा स्क्वेअर किती आहे? 36 प्लस दुसरा वेक्टरचं मॅग्निट्यूड 2 चा स्क्वेअर किती येईल? 4. मी डायरेक्ट करतोय आता. ठीक आहे. डायरेक्ट केलं समजेल सगळ्यांना? 6 चा स्क्वेअर करायचा ना आपल्याला. पहिल्याचा स्क्वेअर प्लस दुसऱ्याचा स्क्वेअर प्लस 2pq, p f2 f1 आणि f2. f1 ची व्हॅल्यू 6 आणि f2 ची व्हॅल्यू 2 प्लस 2 इंटू पहिल्याचं मॅग्निट्यूड 6 न्यूटन, दुसऱ्याचं मॅग्निट्यूड 2 न्यूटन आणि कॉस ऑफ, इथं पण अँगल किती तितकाच आहे, पण अँगल बदललेला नाही, कॉस ऑफ थीटा ॲज इट इज आहे. तर 2r इक्वल्स टू काय लिहिता येईल आपल्याला? 36 प्लस 4 40 प्लस साय दुनी 12, 12 दुनी 24 कॉस ऑफ थीटा. यांच्या पण दोन्ही साइडचा काय करा? स्क्वेअर करा. तर 2r चा स्क्वेअर किती येईल? 4r स्क्वेअर. 2r चा स्क्वेअर किती येईल? 4r स्क्वेअर इक्वल्स टू 40 प्लस 2 चा स्क्वेअर 4 आणि r चा स्क्वेअर r स्क्वेअर
24 कॉस ऑफ थिटा आणि इकडे काय होईल, हे स्क्वेअर रूट निघून जाईल स्क्वेअर केल्यामुळे, दोन्ही साईडचा स्क्वेअर केल्यामुळे इकडेचा स्क्वेअर होईल, इकडे स्क्वेअर रूट येईल, इकडे स्क्वेअर रूट निघून जाईल. सॉरी इथे चुकलं थोडंसं, इथे 40. ओके. आता इक्वेशन 1 हे जे आहे, इक्वेशन 1 कशाची व्हॅल्यू सांगते, आर स्क्वेअरची. इथं आर स्क्वेअर आहे आणि आर स्क्वेअरची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये दिलेली किती, 13 + 12 कॉस ऑफ थिटा. ठीक आहे. आणि हे इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. काय तर आपल्याला पुट काय करा, ठेवा व्हॅल्यू ऑफ पुट आर स्क्वेअर किंवा पुट इक्वेशन 1 इन 2. इक्वेशन 1 मध्ये जी आर स्क्वेअरची व्हॅल्यू दिली ती कशामध्ये ठेवा, इक्वेशन नंबर 2 मध्ये ठेवून द्या. ठीक आहे. आपल्याला थिटा काढायचं ना, तर हे 4 ॲज इट इज राहील आणि आर स्क्वेअरची व्हॅल्यू काय आली, आर स्क्वेअरची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये किती दिली, 13 + 12 कॉस थिटा, 12 कॉस थिटा बरोबर. इकडे 40 + 24 कॉस थिटा. आता या 4 ने मल्टिप्लाय करून घेऊ, ते किती, 13 220 39 52. ओके. 52 प्लस इथं 12 चौक 48 कॉस ऑफ थिटा. ओके. या 4 ने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केला. ओके. इकडे राहील 40 + 24 कॉस थिटा. ओके. इथपर्यंत समजले, इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का, कोणाला काय अडचण आहे इथपर्यंत. अरे अंजली तुला प्रॉब्लेम समजलाय का, प्रॉब्लेम समजलाय का तुला. हा, तर काय केलं माहितीये का, आपण पहिल्या कंडिशनवरून आपण फक्त आर स्क्वेअरची व्हॅल्यू काढली. तुला जे लेफ्ट साइडला दिसतंय ते आर स्क्वेअरची व्हॅल्यू काढली आपण, आणि दुसऱ्या कंडिशन मध्ये जे आपले इक्वेशन आले 2 त्याच्यामध्ये आर स्क्वेअरची व्हॅल्यू पुटअप केली. हे बघ, ही जी साइड आहे त्याच्यावरून आपण आर स्क्वेअरची व्हॅल्यू काढली, ती राईट साइडच्या इक्वेशन मध्ये आर स्क्वेअरची व्हॅल्यू पुटअप केली इथे या ठिकाणी. आर स्क्वेअरची व्हॅल्यू, आर स्क्वेअरची व्हॅल्यू 13 + 12 कॉस थिटा इथे पुटअप केला आपण आणि त्याला 4 ने मल्टिप्लाय केलं. ओके. तर हे इक्वेशन आपल्याला अशा पद्धतीचं मिळालंय. ओके. समजलंय का. ओके. ओके, लक्ष द्या. आता पुढे काय करायचंय, आपल्याला थिटा काढायचंय. तर कॉसच्या टर्म एका साईडला घेऊ, बाकी सर्व टर्म्स एका साईडला घेऊ. तर हे 48 कॉस थिटा किंवा 24 कॉस थिटा इकडे आणू आणि 52 तिकडे नेऊ. ठीक आहे. तर 48 कॉस थिटा आणि हे 24 कॉस थिटा इकडे आल्यानंतर वजा होईल, वजा 24 कॉस थिटा. ओके. आणि हे इकडे काय राहील 40 आणि 52 तिकडे गेल्यानंतर काय होतील, वजा. ठीक आहे. तर 48 कॉस थिटा मधून 24 कॉस थिटा गेले तर किती राहतील, 24 राहतील. 24 कॉस थिटा राहतील. आणि इकडे काय राहील, 12 मधून 40 मधून 52 गेले तर -12 राहतील, -12. आता हे 24 इकडे डिव्हिजन मध्ये आला, कॉस थिटा इक्वल्स टू -12 डिवायडेड बाय 24. 12 1 12 आणि 12 2 24. तर कॉस थिटाची व्हॅल्यू काय आली आपली, -1/2. कॉस थिटाची व्हॅल्यू -1/2 कोणत्या अँगलला येते, कॉस थिटाची व्हॅल्यू -1/2 कोणत्या अँगलला येते, तर ही येते थिटा इक्वल्स टू 120 डिग्री. जर थिटा 120 असेल इथं जर ठेवला तर कॉसची व्हॅल्यू काय येते, कॉस थिटाची व्हॅल्यू काय येते, -1/2 येते. म्हणजे या दोन वेक्टर मधला अँगल F1 आणि F2 या दोन वेक्टर मधला अँगल किती असायला पाहिजे, 120 डिग्री असायला पाहिजे. ठीक आहे. 120 डिग्री असेल या दोन वेक्टर मधला अँगल.